नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, पुढच्या 5 दिवसामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीची यादी ही जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आलेली आहे। परंतु आता या कर्जमाफीच्या यादीमध्ये कोणते शेतकरी पात्र असणार, कोणते शेतकरी अपात्र असणार, याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर या जुलै महिन्यामध्येच म्हणजे येणाऱ्या जुलै महिन्याच्या राहिलेल्या 17-18 दिवसामध्ये ही पूर्णपणे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। त्यानंतर नवीन शेतकऱ्यांना मग आता ह्या शेतकऱ्यांची जी कर्जमाफी झाली त्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज कसं उचलता येणार या संदर्भातही मोठ्या प्रमाणामध्ये आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु कर्जमाफीच्या अटी शर्तीमध्ये राज्य सरकारने बदल केला आहे। या बदलामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेले आहेत आणि या संभ्रमाची उत्तरं आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, राज्य सरकारने सर्वप्रथम 2019 ची अट काढली, ती जर तुम्हाला माहितच आहे, आणि 2026-27 ची ही देखील सुद्धा अट काढली। परंतु याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची 2017 ला छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्जमाफी झाली होती। त्यानंतर 2019 ला महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्जमाफी झाली होती। मग या दोन्ही कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना मग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे आता जी कर्जमाफी सरकारने जाहीर केली ती कर्जमाफी योजना म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत पूर्णपणे 2 लाखांची कर्जमाफी मिळणार का? तर याचं उत्तर आहे हो। कारण की तुमचं जर कर्ज 2017 ला किंवा 2019 ला या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत तुम्हाला कर्जमाफी मिळालेली असेल तरी देखील सुद्धा पूर्णपणे 2 लाखांपर्यंत तुम्हाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। परंतु तुमचं कर्ज 1 एप्रिल 2019 ते 30 सप्टेंबर 2025 दरम्यान थकीत असणं अत्यंत महत्वाचं आहे आणि 2 लाखांपर्यंत असणं अत्यंत महत्वाचं आहे। जर 2 लाखाच्या वरचा असेल तर ते 2 लाखाच्या वरचं तुमचं कर्ज माफ होणार नाही, त्यातील फक्त 2 लाख रुपये तुमचे माफ होणार आहेत, अशी माहिती आपल्याला सध्या देण्यात येत आहे। याचबरोबर कर्जमाफीसाठी थोडा वेळ जरी लागला तरी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच लागतो आहे, अशी माहिती सुद्धा कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। येणाऱ्या 2 दिवसामध्ये राज्यपालांची सही होणार आहे। कर्जमाफीची फाईल जी काय राज्यपालांकडे पाठवलेली आहे तर त्या कर्जमाफीच्या फाईलवर राज्यपाल महोदयांची सही होणार आहे आणि ती सही झाल्यावर हा निधी उपलब्ध होणार आहे, अशी सुद्धा माहिती राज्याचे कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्यानंतर आता 2 दिवसानंतर सही होणार आहे। आता कर्जमाफी म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कर्जमाफी योजनेचं एक नवीन पोर्टल सुद्धा विकसित करण्यात आलेलं आहे आणि या पोर्टलद्वारे शेतकऱ्यांच्या कर्जाची माहिती किंवा शेतकऱ्यांना आपले आधार प्रमाणीकरण आपली केवायसी करता येणार आहे, अशी माहिती सांगण्यात आलेली आहे। कर्जमाफीसाठी एकंदरीत कर्जमाफीसाठी या पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणी सादर केली होती। जवळपास ही पुरवणी मागणी 40,000 कोटींची आहे। परंतु काही कर्जमाफी योजनेमध्ये बदल केल्यामुळे अजूनही या योजनेसाठी निधी लागणार आहे, अशी माहिती सुद्धा कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून दिलेली आहे। त्यानंतर बँकांकडून संपूर्ण माहिती सरकार घेत आहे, ही सुद्धा माहिती स्पष्टपणे सांगलेली आहे। याचबरोबर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात त्यांची यादी 2 दिवसामध्ये येणार आहे। इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार नाही, ही सुद्धा माहिती सांगण्यात आलेली आहे। त्यामुळे ही 2 दिवसामध्ये यादी येणार आहे आणि नंतर बाकीच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे। त्यानंतर आपण जर पाहायला गेला तर राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी एक महाराष्ट्र बँकेमध्ये खाते ओपन करण्यात आलेले आहे। आता या खात्यामध्ये कर्जमाफीसाठी जो काही निधी लागणार आहे किंवा शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जे काही पैसे जाणार आहेत तर ते महाराष्ट्र बँकेच्या माध्यमातून जाणार आहेत। त्यामुळे या महाराष्ट्र बँकेमध्ये एक राज्य सरकारने अकाउंट ओपन केलेला आहे। यामध्ये आता सगळ्यात महत्वाचा बदल राज्य सरकारने केलेला तो म्हणजे 2019 ची कर्जमाफी योजना। मित्रांनो, 2019 ला महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना राबवण्यात आली होती। या शेतकऱ्यांची 2 लाखांपर्यंत कर्जमाफी झाली होती। मग त्या शेतकऱ्यांना आम्ही 50 रुपये कर्जमाफी देणार अशी घोषणा त्यावेळी सरकारने केली होती, अशी अट टाकली होती। परंतु ती अट अखेर शेवटच्या दिवशी पावसाळी अधिवेशनाच्या काढण्यात आली। आता ती अट काढल्यामुळे राज्यातील आणखीनही शेतकरी आता मोठ्या प्रमाणामध्ये कर्जमाफीसाठी पात्र होणार आहेत। जवळपास राज्यातल्या 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आणि 40,000 कोटीच्या जवळपासचा निधी लागणार आहे। आणखीन निधी लागेल अशी माहिती सुद्धा सरकारने दिलेली आहे। त्यामुळे ही शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। आता सगळ्यात मोठा प्रश्न, आता
बऱ्याच शेतकरी आता या कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र होणार आहेत. शेतकऱ्याला काहीच काम करायची गरज नाही. शेतकऱ्याकडे आधार कार्ड, आपली सगळी डॉक्युमेंट जी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती ती सगळी आहेत. सर्व जवळपास 90 ते 95% शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे, शेतकऱ्याच्या आधारला बँक खाता लिंक आहे. त्यामुळे आता हे सगळी कामे शेतकऱ्यांनी केलेली आहेत. पण आता शेतकऱ्यांना जर ही कर्जमाफी झाली तर नवीन शेतकऱ्याला कर्ज घेता येईल का? तर नक्कीच घेता येईल. आता तुमचं कर्ज हे सध्याचं जे कर्ज जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत माफ होणार आहे, ते जर तुमचं कर्ज माफ झालं तर येणाऱ्या आता जे काही खरीप हंगाम सुरू आहे तर या खरीप हंगामासाठी तुमच्या सातबाऱ्यावरती तुम्ही क्रॉप लोन पीक कर्ज उचलू शकता. अशी सुद्धा माहिती सध्या समोर येत आहे. त्यामुळे ही कर्जमाफी झाल्यावर लगेच तुम्ही कर्ज उचलू शकता. तर मित्रांनो, हे छोटासा अपडेट कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.